सन मराठीवर नुकतीच सुरू झालेली मालिका तू अनोळखी तरी सोबती यातील अर्पिता आज घराघरात ओळखली जाते. पाहूया अर्पिताच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही खास माहिती. अर्पिता म्हणजेच योगिता चव्हाण. ती मूळची मुंबईची. 9 मार्चला तिचा वाढदिवस असतो. योगिताने बी.कॉमची पदवी घेतली. शाळा आणि कॉलेजमधील स्पर्धेत भाग घेत आपल्या अभिनयाची आवड तिने जोपासली. लहानपणापासूनच तिला डान्सची विशेष आवड आहे. श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेत योगिताचा टीव्हीवरील प्रवास सुरू झाला. गावठी, शिवा अशा चित्रपटात सुद्धा ती झळकली. पण तिला खरी ओळख मिळाली ती कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेद्वारे. मालिकेत तिने अंतराचं पात्र साकारलं आणि अंतराने आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. तिथूनच योगिता प्रसिद्धीच्या झोतात आली. अभिनय क्षेत्रात आपले पाय भक्कम करत असताना वैयक्तिक आयुष्यात सुद्धा योगिताने एक पाऊल पुढे टाकलं. ते म्हणजे जीव माझा गुंतला या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेला मल्हार म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले सोबत तिने लग्नगाठ बांधली. अंतरा मल्हारची ऑनस्क्रीन जोडी सर्वांनाच आवडत होती. खऱ्या आयुष्यात सुद्धा ते दोघे एक झाले. त्यानंतर योगिता सौरभसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाली. योगिताला डान्ससोबतच भटकायची सुद्धा विशेष आवड आहे. ती नेहमीच आपल्या देशात तसंच नवनवीन देशात आपली ट्रिप एन्जॉय करत असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित जिमला जाते. मालिकेत साधीभोळी दिसणारी अर्पिता खऱ्या आयुष्यात एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. सध्या योगिता सन मराठीवरील तू अनोळखी तरी सोबती मध्ये अर्पिता हे पात्र साकारत आहे. आता अर्पिता प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात कितपत यशस्वी ठरते हे लवकरच कळेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.